सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज आजचा ब्लॉग खूप जास्त भन्नाट होणार आहे, कारण की आपण उद्या सकाळी जाणार आहोत राजगडावरती. आणि तर सकाळी राजगडावर जातोय, त्याची आधी तयारी करतोय. आधी गाडीची टाकी फुल करून घेतोय, कारण की माझ्या गाडीचा ॲव्हरेज खूप जास्त कमी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मला टेन्शन राहतं की पेट्रोलचं. त्यामुळे आपण पेट्रोल भरायला चाललोय आता. तर माझ्यासोबत हर्ष येणार आहे. हर्ष, तर आम्ही दोघं चाललो आता पेट्रोल टाकायला. तर चला पेट्रोल भरायला आलो आणि कधी पेट्रोल भरतो. गुड मॉर्निंग गाईज. तर आपण निघालो आहोत राजगडावरती जाण्यासाठी. आणि आत्ता वाजले सकाळचे 6:15 आणि माझ्यासोबत आता शीतल आहे, बाकीची गँग येते आणि आपण आता गाडीवरती चाललोय. आणि गाईज आम्ही एकदम असा पॅक होऊन चाललोय, कारण की खूप जास्त सकाळी थंडी आहे, म्हणजे थंडी खूप जास्त आहे. आणि वेळ अशी गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच राजगड, या गडावरती जाण्यासाठी आता आपण निघालो आहोत. आपण आता राजगडच्या पायथ्याशी आलोय आणि आज वीकेंड आहे, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. वीकेंडला नका येत जाऊ, ऑर्डर डेला येत जा असं मला वाटतं. तर गाईज आम्ही राजगडाच्या पायथ्याशी आहे आणि आम्हाला इथे खूप मोठं असं पान मिळालंय. लिटरली एवढं मोठं पान आहे. तर बघू शकता किती मोठं पान आहे. आणि जर तुम्हाला ह्या झाडाचं नाव माहीत असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता इथे तुम्हाला फ्री पार्किंग आहे, ठीक आहे. तर तुम्ही राजगडाच्या पायथ्याशी लावू शकतात गाडी. तर 3 गाईज आम्ही आता फायनली ट्रेक सुरू केलेला आहे. तर आता आम्ही तिघंच आहे सध्या, ओम, मी आणि शीतल. बाकीचे काही लोक वरती आहेत, काही लोक खाली आहेत. तर आम्ही याच चाललो. तर गाईज वाटेवरती चालताना तुम्हाला सतत जागोजागी बोर्ड दिसतील रस्त्यांचे, हे बघा ह्याच्यासारखे. आणि त्या बोर्ड्सलाच फॉलो करत चला, नाहीतर मग भटकू शकतात तुम्ही. त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली. माती, वाले किल्ला, बाबाची माती, तुम्ही एवढे जाणार आहे का? हो हो हिंडणार आहे हे. हो नाही घ्यायचे का ताक, लिंबू पाणी घ्या. माहिती आहे आजी तुम्हाला? पाणी किल्ले वगैरे दिसतो, रायगड दिसतो. रायगड पण दिसतो. मारले किल्ले वगैरे ते सगळं दिसतं. रायगड कोकणात आहे. आणखीन काय माहितीये? आपल्याला एक आजी मिळाली होती आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन सांगितली. तर ते गडावरतीच बसलेले असतात. लिंबू सरबत, एवढं वय झालं आजीचं तरी सुद्धा लिंबू सरबत वगैरे सगळं काही घेऊन वरती येतात. एवढं थोडंसं लांब हां आम्हाला. आणि आम्ही नवीन युगाची पिढी, थोडंसं जरी चढलं तरी थकवा होतोय. आणि ती पिढी बघा, ते आणि अजूनही या वयात येते, म्हणजे किती सही आहे त्यांचं. म्हणजे तर तुम्ही सुद्धा जर आलात तर त्या आजींकडे नक्की लिंबू सरबत. तुम्ही बघू शकतात किती सुंदर सुंदर नजारे आपल्याला राजगडावरती मिळत आहेत. आणि तुम्ही शक्यतो सकाळी या, कारण की इतकं ऊन आहे ना, खूप जास्त ऊन आहे. त्याच्यामुळे सकाळीच या, जेवढं शक्य होईल ना तेवढं लवकर निघा. आमचा प्लॅन होता की जे आम्हाला 4 वाजता जायचं, पण आमचा प्लॅन जरा पोस्टपोन झाला. आम्ही 5:30ला निघलेलो, पण तरी आम्हाला इथं यायला खूप जास्त वेळ, 6:30 झाले. म्हणजे खूप असं आम्ही टाइम वेस्ट केला. तुम्ही नका करू असं टाइम वेस्ट. आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं लवकर निघा. ऊन खूप आहे. उन्हामुळे जेवढे जसे आपल्याला नजारे हवे असतात ना तसे मिळत नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढं लवकर या. तर गाईज अशा 90 डिग्रीचा, म्हणजे 90 डिग्री नाही पण थोडंसं अवघड पॅच आहे. त्या पॅचमध्ये जर थोडंसं सांभाळून या, कारण की पाय जर सटकला थेट स्वर्गाची चाहूल लागेल. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित पाऊल टाका. गाईज हा आहे चोर दरवाजा आणि आज वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे किल्ल्यावरती. तर गाईज हा चोर दरवाजापासला व्ह्यू आहे आणि ते माकडं सुद्धा, त्याच्यामुळे जपून या. तर गाईज चोर दरवाजाच्या समोर तुम्हाला एक तळ दिसेल, ते पद्मावती तळ आहे. पद्मावतीच्या तळ्याच्या पुढे पद्मावती मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाणार आहे. तर गाईज इथे आपल्याला गडावरती मॅप दिसेल. तिथे बालेकिल्ला, पद्मावती माची, सुवळ्या माची, संजीवनी माची, बाली दरवाजा, म्हणजे दरवाजा, सदर वाड्याचे अवशेष,
पद्मावती मंदिर, चोर दरवाजा, महादरवाजा, चिलखती ब्रिज आणि दुहेरी तटवंडी. तर एवढ्या गोष्टी आहेत किल्ल्यावरती. आणि ह्या किल्ल्यावरती महाराज तब्बल 25 वर्ष राहिले आणि ही पहिली स्वराज्याची राजधानी होती. आणि असंही म्हटलं जातं गडांचा राजा आणि राजांचा गड असं सुद्धा म्हटलं जातं राजधानी. काहीच आता आपण चाललोय सुवाळ्या माचीकडे आणि बालिकेलाकडे जाणार होतो, पण तिथे खूप जास्त गर्दी, लिटरली वरती जायला आणि खाली यायला लोकांना जागा पण नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही सुवाळ्या माचीकडे चाललोय. हे आहे चिलखत बुरुज. आता आपण बुरुजावर आलोय. आता आपण आलोय चिलखत बुरुजावरती. राजगडावरती हत्तीच्या तोंडाच्या आकाराचा दगड आहे आणि हुबेहूब हत्तीचा आकार आहे. बघा चिलखती बुरुजावरचा नजारा काय सुंदर आहे. आपल्याला तिथे पण जायचं वरते. मला बघ ना, इथं आम्ही इथं पण जाणार आहे. इथे होल वगैरे ते काहीतरी समथिंग. तर काही हा आहे चिलखती बुरुज आणि इथे आपला भगवा फडकतोय. आपण राजगडाच्या शेवटच्या टोकावर आहे आणि तिथून जो दिसणारा नजारा आहे एक नंबर आहे. सोडून आपण परतीचा प्रवास करतोय कारण की होत नसतं आज काहीच. तर काहीच आमचा एक टीम मेंबर घायल झालाय. नाही दोन झालेत म्हणजे दोन कोण एक संदेश आणि एक शीतल. तिचा बिचारीचा पाय थोडासा लचकलाय. आता ठीक होतोय ते. होईल ठीक, नथिंग सिरियस. पण तो काय ना माझा ती स्ट्रॉंग गर्ल आहे, होऊन जाईल. लाव मस्क. स्ट्रॉंग गर्ल आहे बेटा, तू स्ट्रॉंग गर्ल आहे, होऊन जाईल, काय नाही, डोंट वरी. आपण हत्तीच्या आकाराच्या दगडाच्या समोरून पुढे आता जाणार आहे आणि हा सुद्धा किल्ला. तर गाईज आपण अर्धाच एक्सप्लोअर केलाय राजगड, पण जेव्हा केव्हा आपण नेक्स्ट टाइम परत जाणार आहे तेव्हा आपण पूर्ण राजगड एक्सप्लोअर करणार आहोत. आणि लवकरच तो दिवस येणार आहे ज्या दिवशी आपण राजगडावरती जाणार आहे आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. तर माझं एक सजेशन असेल की तुम्ही लवकर घरातनं निघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण राजगड हा एक्सप्लोअर करता येईल आणि त्याचबरोबर लवकर घरी पण परतता येईल. कारण की खूप मोठा राजगड आहे आणि पूर्ण फिरण्यासाठी खूप, माझा अंदाजे जवळपास 6 तास तरी लागतील, म्हणजे पूर्ण जर एक्सप्लोअर व्यवस्थित करायचं म्हटलं तर, असं मला वाटतं. माहीत नाही आता एकदम एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.